आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद धर्मराज बोराडे, MBBS MD DNB मेडिसिन। माझ्या पत्नीसह डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे, BMS DRCH स्त्रीरोग तज्ञ। आज 2 ऑक्टोबर 2025 दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही डॉक्टर बोराडे हॉस्पिटलचा शुभारंभ करत आहोत। सर्वात प्रथम आज दसरा विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आम्ही नव्याने घेऊन आलेल्या डॉक्टर बोराडे हॉस्पिटलमध्ये इथे मेडिसिन व स्त्रीरोग तज्ञ असे 2 विभाग चालणार आहेत। मेडिसिन विभागांतर्गत माझ्या अंडर मधुमेह, रक्तदाब तसेच सर्पदंश, विषबाधा, फास्ट घेतलेले पेशंट असू द्या किंवा कोणत्याही आजाराचे जनरल आजाराचे सर्दी खोकला ताप म्हणलं तरी चालतील अशा जनरल पेशंटचं पण निदान व उपचार हे माझ्या अंडर केले जाईल। माझ्या सुविध पत्नी डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे या स्त्रीरोग तज्ञ असून या स्त्रीरोग विभागाचा प्रमुख आहेत व त्या डिलिव्हरी आणि स्त्रियांचे आजार याबद्दल ते निदान व उपचार करतील। आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती आम्ही कडलास रोड सांगोला येथे डॉक्टर बोराडे हॉस्पिटल चालू करत आहोत। तरी आम्हाला खूप आनंद होत आहे की 2019 साली आजच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही महात्मा फुले चौक येथे डॉक्टर बोराडे डायग्नोस सेंटर चालू केलं होतं। या डॉक्टर बोराडे डायग्नोस सेंटरला रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला भेटला आणि काही रुग्णांच्या आग्रहास्तव आम्हाला रुग्णसेवाही घडावी म्हणून 2022 साली मी पुन्हा एकदा नीट पीजी सीट दिली। या नीट पीजी मार्फत मला गव्हर्नमेंटला राजस्थान येथे डोंगरपूरला श्री हरदेव जोशी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे ऍडमिशन मिळालं। 2 वर्षाच्या DNB मेडिसिनचा अभ्यास करून मी आता पुन्हा माघारी आलेलो आहे व गेल्या 6 महिन्यापूर्वी मी सांगली येथे श्री सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधून 6 महिन्याचा अतिदक्षता विभाग म्हणजेच ICU विभागामध्ये काम केलेलं आहे। याच्यानंतर मी आता आजपासून इथे सांगोल्यामध्ये कडलास रोडला 24 तास अवेलेबल आहे व रुग्णांच्या सेवेस मी रुजू आहे। धन्यवाद। योजना कोणती पण सांगा। नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता प्रमोद बोराडे। मी आणि माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी दोघांनी मिळून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आमचं हॉस्पिटल ओपन केलेलं आहे। त्यामध्ये माझे मिस्टर प्रमोद बोराडे हे MD DNB मेडिसिन आहेत आणि मी आहे माझं BMS DRCH झालेलं आहे। मी स्त्रीरोग निदान याच्यामध्ये उपचार देणार आहे, निदान आणि उपचार देणार आहे। त्याच्यामध्ये स्त्रियांचे पाळीचे आजार किंवा काही लैंगिक समस्या असतील त्यांना किंवा आपल्या गरोदर स्त्रियांना जी रेग्युलर मंथली जी ट्रीटमेंट असेल ती देण्यात येईल। सर, आता ज्या काही शासकीय योजना आहेत त्या अंमलात आणणार आहे का? शासकीय योजना मी लवकरच अंमलात आणणार आहे। सध्या तर आम्ही हॉस्पिटल चालू करतोय। हॉस्पिटल चालू केल्यानंतर 1-2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला शासकीय योजनेसाठी अप्लाय करून आम्ही शासकीय योजना 100% आणण्याचा प्रयत्न करू। तसेच आम्ही काही इन्शुरन्स सर्व्हिसेस पण अवेलेबल करू इथे।